त्या खड्ड्यामुळे त्यांचा जीव गेला. सकाळचे गेले, त्याच्यानंतर भेटले सुद्धा नाही, बोलणं सुद्धा नाही दवाखान्यात. हा आक्रोश आहे त्या नाशिककरांच्या घरातला, ज्यांनी आपल्या हक्काचा माणूस, आपला आधार या नाशिकमध्ये चालू असलेल्या भोंगळ कारभारामुळे गमावलाय. याचं कारण असं नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली करोडो रुपयांची विकास कामं चालू आहे. हे विकास कामं इतक्या धीम्या गतीने चालू आहे ना की नाशिककरांना कळत नाही की कुंभमेळा येईपर्यंत हे कामं होतील की नाही. कुंभमेळा अगदी तोंडावरती आलाय आणि नाशिकच्या रस्त्यांची पूर्ण चाळण झाली. विकास कामांच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार चालू आहे. एकही काम पूर्ण नाही, कामं पूर्ण होतील की नाही याची गॅरंटी नाही, आणि काम पूर्ण झालं तर त्याचा दर्जा कसा असेल हेही सांगता येत नाही. मागच्या काही दिवसांमध्ये नाशिकमधील 5 निरपराध लोकांचा जीव या रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे गेलाय आणि प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाहीये. हे 5 मृत्यू झाले ना, तेव्हा आता कुठे खड्डे बुजवायला यांनी सुरुवात केली, आणि याची जबाबदारी जर घ्यायची वेळ आली ना, सत्ताधीश प्रशासनाकडे बोट दाखवतं आणि प्रशासन सत्ताधीशांकडे बोट दाखवतं. या नाशिक शहराची अवस्था इतकी बकाल करून ठेवली ना की नाशिकमध्ये जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावं लागतं की कधी काय होईल, कधी काय होईल. एखादा आजारी पेशंट असेल ना तर रस्त्याने जाता जाताच जाईल, अशी अवस्था नाशिकच्या रस्त्यांची झाली आहे. आणि यांना कुंभमेळा येईपर्यंत रस्ते पूर्ण करायची म्हणताय.